तुमच्या परीने करा ना इव्हेंट मॅनेज. नाही नाही मला नाही येता येणार आहे. नाही हो काही लागलं तर मला फोन कर. हा ठीक आहे मी जरा नंतर करू का मला अर्जंट फोन येतोय. हा हा साहेब बोला. नाही कावेरीचा पत्ता लागला का सापडली का ती. काय हो आम्ही लगेच येतो पोलीस स्टेशनला. हो तात्या कावेरी सापडली. काय हो सापडली. देवा चला तात्या लवकर बोलवलंय पोलीस स्टेशनला. चल आपलं. राज कावेरी सापडली. हो त्या सापडल्याचा मलाही फोन आला पण त्यांना अजून इथे आणलं नाही. इन्स्पेक्टर अरे आलात तुम्ही. तात्या कसे आहात तुम्ही. चल बघितलं कसं आहे झटपट शोध लावला. आपलं कामच असं असतं. हा एकदम झटकेपट. गुन्हेगार आपल्या हातून निसटूच शकत नाही. कावेरी कुठे. आम्हाला तिला भेटायचं. मिळणार मिळणार सगळ्यांना दर्शन मिळणार. शिंदेबाई आणा तिला. सोडा ना मला. हो सोडा. अहो सोडा मला. कुठे आणलंय तुम्ही. सोडा ना मला. अहो काय हे शिंदे मॅडम. अहो दर्शनाला सगळे आतुर आहेत. काढा ते. तात्या अहो मला सोडा ना. थांबा थांबा. अहो आधी आम्हाला तर नीट भेटू द्या. हा आम्ही तिला आत्ताच भेटलोय हो की नाही. आधी आम्ही चौकशी करतो तिची जरा तब्येत पाणी विचारपूस करतो मग तुम्ही भेटा निवांत. हा कावेरी कारेकर तुम्हाला माहेरच्या चहामध्ये आर्थिक घोटाळा केल्याबद्दल अटक करत आहोत. काय शिंदेबाई न्यायला रिमांड रूम मध्ये. चला. हो हो आम्हाला त्यांच्याशी बोलू तर द्या. हो थांबा. हो बोलू तर द्या. इन्स्पेक्टर आई कावेरी जिथे असेल तिथे सुखरूप असू दे. आणि माझी कावेरी लवकरात लवकर सापडू दे आई. वहिनी बहुधा देवाने तुमचं ऐकलंय. म्हणजे कावेरी सापडली. काय सांगतोस. कुठे. सांगतो सावकाश. आत्ताच पोलिसांनी अटक करून तिला पोलीस स्टेशनला आणलंय. मला आत्ता पोलिसांचा फोन आला होता. मी पर्स घेऊन येते. आपण लगेच निघूया.
अहो कशाला सांगितलं तिला? हो द्यायची होती ना चांगली कावेरीची चौकशी. हडबड होणार, सगळं होणार. रत्न मला तिथे जाईपर्यंत कावेरीची अशी चौकशी होईल ना की कावेरी रत्नमालाचा चेहरा पण नाही बघणार. कळलं? ओ थांबा थांबा. आम्हाला आत्ताच कावेरीला भेटायचंय. एक मिनिट प्लीज प्लीज तुम्ही त्यांना असं नाही देऊ शकत. अहो सर, तुम्ही विसरताय. ओ ही पोरगी फरार होती. आधी आम्हाला चौकशी करू द्या ना की बाई तू हे का केलंस तर एकटीने केलंस का कोणी सामील होत. काय तात्या? हे असे जुजबी प्रश्न झाले की मग भेटा ना तुम्ही. तोवर प्लीज प्लीज बाहेर बस. सर एक पर्सनल सजेशन देऊ का? तोवर आहे ना तुम्ही वकिलाला फोन करा. आमच्यापेक्षा तुम्हाला त्यांची जास्त मदत होईल. प्लीज बाहेर. सर हो तुम्ही असे बघत राहिलात तर आम्ही चौकशी कशी करणार? मोरे हो बघताय काय? सर प्लीज यांना बाहेर काढा प्लीज. साहेब चला चला. इथे बाहेरच साहेब. चला चला. कावेरी मॅडम. काय मॅडम, कुठे होतात कुठे तुम्ही? किती मिस केला आम्ही तुम्हाला. चला सुरू करूया चौकशीला. कसली चौकशी सर? मला काहीच माहित नाहीये. अहो मी काहीच केलं नाहीये सर. टिपिकल उत्तर. इथे येणारा प्रत्येक गुन्हेगार हेच म्हणतो, अहो मी काही नाही केलंय. ते काहीच नाही केलंस तर मग पळालीस का? मी नाही पळाले. त्यांनी मला किडनॅप केलं होतं. काय सांगते? किडनॅप? मला सांग, तुला किडनॅप करून कोणाला काय मिळणार आहे? इथे येणारा गुन्हेगार आहे ना अशाच काहीतरी गोष्टी तयार करतो आणि आम्हाला ऐकवतो. पण तुझी ही गोष्ट इथं खपणार नाही, कळलं ना? कसली गोष्ट सर? मला खरंच यातलं काही माहिती नाहीये. तुम्ही बघितलं होतं ना, तुम्हीच सोडवायला आला होतात ना मला. आम्ही कुठं सोडवलं तुला? आम्ही तुला शोधायला आलो. तू तिथे त्या खोपट्यात लपून बसली होतीस. मग आमच्या टिपरने आम्हाला टीप दिली. मग आम्ही आलो. मग तुला ताब्यात घेतलं. तर पटकन सांग, पटकन कबूल कर की हा घोटाळा तूच केला. पण सर मी खरंच काही केलं नाहीये. मी काय कबूल करू? नाही अगं, आमच्याकडे एव्हिडन्स आहे. कसला एव्हिडन्स? ते पैसे तुझ्या वडिलांच्या अकाउंट मध्ये जमा झाले. काय? तू जर घोटाळा केला नसतास तर ते पैसे तुझ्या वडिलांच्या अकाउंटला जमा कसे झाले असते? बोल लवकर. सर अहो मी खरंच काही केलं नाहीये. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. हवं तर रत्नमाला मॅडमना विचारा. मॅडम सुद्धा सांगतील की मी काही नाही केलंय. भोळी ग भोळी. अगं मॅडम काय सांगणार आहेत? मॅडमनीच तर कंप्लेंट केली आहे तुझ्या विरुद्ध.
काय? हे असंच असतं ग. ही मोठी मोठी माणसं दाखवताना दाखवतात की ह्यांना माणसांची काळजी आहे, पण ह्यांना माणसांपेक्षा पैसा प्रिय आहे. अरे मॅडमनेच सरळ येऊन इथे कंप्लेंट दिली, म्हणाली हिला शोधा, ही पैसे घेऊन पळाली आहे. त्यांना माहिती नसेल मला किडनॅप केलेलं. तू परत परत तेच तेच बोलू नकोस ग. अरे मॅडम इथे 2 वेळा आल्या, आमच्यावर किती प्रेशर टाकलं तुला माहितीये. रत्नमाला मोहिते सोबत जो कोणी असं करेल त्यांचे काय हाल होतात ते लोकांना कळू दे असं म्हणाल्या. अरे किती आकांत तांडव केल्या, काय काय बोलल्या, किती बडबडल्या. मग प्रेशर मध्ये आम्हाला तुला शोधावंच लागलं. हे बघ ते सगळं जाऊ दे. तू पटकन कबूल कर की हा घोटाळा तूच केलायस, म्हणजे तू मोकळी, मी मोकळा, रत्नमाला मोहिते मोकळ्या. काय विचारत असेल काकूंना? तिच्या चेहऱ्यावरनं असं अजिबात वाटत नव्हतं की तिला या घोटाळ्याबद्दल, तिच्यावर झालेल्या आरोपांबद्दल काही माहिती आहे. एक्झॅक्टली. आता हे कळल्यावर काय वाटलं असेल त्यांना? हा सुलभे, अगं आपली बाई सापडली आहे. अगं पण तिला अटक झाली आहे. हो माहिती आहे मला, आपली बाई असं करणं शक्यच नाही, पण इथे आपलं कोण ऐकतंय. आता यांनी एक वकील बोलवलाय, बघूया काय होतं. हो हो मी 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 कळवतो तुला. हा हो सर्व किती उशीर? मला वाटतं आपण तो अटकपूर्व जामीन घेऊन ठेवायला हवा होता. पण अटकपूर्व जामीन मिळणं शक्यच नव्हतं, कारण ती फरार होती. आणि मला अटकपूर्व जामीन घ्यायचाही नव्हता, कारण तसं केलं असतं तर काकूंकडे गुन्हेगार म्हणून बघितलं गेलं असतं आणि तेच मला नको होतं. राज, कुठे आहे कावेरी? कुठे म्हणजे? तिथेच आहे जिथे तुला हवी आहे. तू जर कंप्लेंट मागे घेतली असतीस तर आज ही वेळच आली नसती. तू कंप्लेंट मागे घेतली नाहीस म्हणून सापडल्या सापडल्या त्यांना अरेस्ट करून इन्क्वायरीसाठी आत घेतलंय. काय? चल चटाचट बोल, नाही तर एकदा माझी सटकली ना तर मी काय करीन सांगता येत नाही. बोल. कावेरी, कावेरी, मॅडम तुम्ही हात कशा काय आला? मला कावेरीशी बोलायचंय. अहो असं नसतं ना मॅडम. काय आहे, काही नियम आहेत ना. नाही मान्य, तुम्ही कर्तृत्वाने मोठे आहात, वयाने मोठे आहात, पण कायदा तुमच्यापेक्षा मोठा आहे, हो की नाही? हे बघा, तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा, आमची चौकशी झाली की मी तुम्हाला भेटायला बोलवतो, प्लीज. मी कावेरीशी बोलल्याशिवाय इथून जाणार नाही.
तुम्ही लाख म्हणाल तुम्हाला हिच्याशी बोलायचंय, पण एकदा हिला विचारून घ्या ना, हिला तुमच्याशी बोलायचंय की नाही. हं? काय फरार आरोपी काय बोलायचंय यांच्याशी? कावेरी, मॅडम, मला असं वाटलं होतं की जगाने जरी माझ्यावर अविश्वास दाखवला ना, तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. पण तुम्हीच माझ्यावर अविश्वास दाखवला. तुम्हीच माझ्या अगेन्स्ट कंप्लेंट केली. मला वाटलं नव्हतं तुम्ही असं कराल. हॅलो मम्मा 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 आय एम सो 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 हॅपी. मला ना आता तिथे येऊन तुला मिठी मारावीशी वाटतेय. अगं हो हो हो, पण काय झालं ते तरी सांगशील की नाही? मम्मा, फायनली आपल्याला जे हवं होतं ना तेच झालंय. फायनली कावेरीला अटक झालीये. व्हॉट? वाव, सच अ फॅन्टास्टिक न्यूज. हो ना मम्मा, आता त्या कावेरीला कळेल इथे इथे येऊन मिरवत होती ना. आता त्या पोलीस स्टेशन मध्ये चांगलाच पाहुणचार होत असेल तिचा. मोठेपणा करून इथे येऊन तिने मोदक वळले होते ना, आता पोलीस स्टेशन मध्ये तिची बोबडी वळली असेल. असंच पाहिजे तिला. माझ्या बच्चाशी बरोबरी करते काय. कधी कधी तर ना तीच स्वतः मोहित्यांची सून असल्यासारखी मिरवायची. आता कळेल तिला सोपं नाहीये मोहित्यांच्या घरात एवढं घुसणं. हो ना मम्मा, घरात सगळं टेन्शनचं वातावरण आहे ग. त्या एका प्रेस कॉन्फरन्समुळे खूप मोठा गवगवा झालाय. बिचारा काकीने एवढ्या मेहनतीने एवढी मोठी प्रतिष्ठा कमावलेली एका क्षणात सगळी मातीत मिसळली. आता काय करावं ना काही कळतच नाही आम्हाला. हॅलो हॅलो बच्चा, अगं काय असं का बोलतेस तू? एवढी आनंदाची बातमी आहे आणि असं तू सॅड टोन का लावलायस? हो ना मम्मा, आदित्य सोबतच आहे माझ्या. हो हो हो, हा नाही इथेच आहे, तो माझ्या बरोबरच आहे. बाबा आणि काकी गेलेत पोलीस स्टेशनला. ओ, आदित्य आलाय का तिकडे? फाईन फाईन फाईन, आपण फोन ठेवूया, नंतर बोलूया. ओके? हो मम्मा, ठेव. वाव, फायनली तिला अरेस्ट झालं. काय झालं आदित्य? सानिया, एकतर हे सगळं काही बाबांनी घडवून आणलं आणि आता स्वतःच गेलेत काकी सोबत. अजून किती खोटं वागणार आहेत देव जाणे. का सानिया, मला कळत नाही एखादा माणूस इतका नाटकी कसं काय वागू शकतो. त्यांचं मन स्वतःला खात नसेल का ग? शी, अजून किती खोटं वागणार आहेत काय माहिती. कावेरी,
बाळा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ही कंप्लीट. बस 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 मॅडम, प्लीज प्लीज बाहेर बस प्लीज. अरे अरे की पलटणच आत आले. तुम्हाला कोणी आत सोडलं? सोडलं म्हणजे आम्ही येऊ शकत नाही काय? आमचा माणूस आतमध्ये आहे. सोडलं काय म्हणताय? हे बघा, तुम्ही अजून थोडा वेळ इथे उभे राहिलात ना तर पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करताय म्हणून FIR लिहीन मी. काय गोंधळ घालताय तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये?